तुझं गौरव करतो. आज पुन्हा तुझ्या आत्म्याद्वारे आमचं अंतःकरण तयार केलं. तुझं वचन ग्रहण करण्यासाठी आजच्या वाक्याद्वारे आम्हाला पुन्हा सत्य कळू दे पित्या. आणि आम्हाला प्रत्येकात तुझा गौरव होते. जे या ठिकाणी आहेत, जे टीव्हीवर पाहताय, प्रत्येक लक्ष भटकावणारा विषय मी प्रभूच्या नावात वाहून नाश करतो. प्रत्येकाचं मन प्रभूच्या नावात स्थिर करतो आणि प्रत्येकाची भूक बाळगतो. आजचं वचन आम्हाला ग्रहण करायचं आहे. आजच्या वाक्याचा आत्मिक अर्थ आम्हाला समजून घ्यायचा आहे. आजच्या वचनाचं अनुकरण आम्हाला करायचं आहे आणि प्रभूचा गौरव आम्हाला करायचा आहे. धन्यवाद पित्या, तुझ्या कृपेने आजचं वचन आम्ही समजू शकलो असा विश्वास आम्ही करतो आणि प्रार्थना प्रभूच्या नावात मागतो. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी वधस्तंभावरील चौथा उद्गार आपण पाहणार आहोत. मत्तय 27 अध्याय आणि 46 वचन. मत्तय 27 अध्याय आणि 46 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. आणि मग काय आहे हे वचन आम्हाला आज काय सांगणार शिकवणार आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया. आपण वाचूया. च्या सुमारास येशू मोठ्याने आरोळी करीत म्हणाला, एलोई एलोई लबा लबा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू मला का टाकून दिले आहेस. ओके, हे वचन ऐकलं. या ठिकाणी आपण ऐकतो काय लिहिलं या ठिकाणी, येशू मोठ्याने आरोळी करत म्हणाला. हां, प्लीज वचनाकडे लक्ष द्या. एक एक वचन महत्त्वाचं आहे. मगच या वचनाचा आत्मिक अर्थ काय आहे तो आम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. इथं असं लिहिलंय, येशू मोठ्याने आरोळी करीत म्हणाला. कसं मोठ्याने? येशू मोठ्याने, काय शब्द वापरलाय? मोठ्याने. म्हणजे येशूनी मोठ्याने आरोळी मारली. कशी मारली? मोठ्याने. आणि पुढे लिहिलंय काय शब्द होते त्याचे? एलोई एलोई लमा सबकतनी. आणि पुढे लिहिलंय त्याचा अर्थ म्हणजे माझ्या देवा तू मला का टाकून दिले आहे. या ठिकाणी हा वधस्तंभावरील चौथा उद्गार आहे. ज्यावेळेस येशू वधस्तंभावर होता या प्रकारे त्यांनी चौथा उद्गार आपल्या मुखातून काढला आहे. मग या ठिकाणी या उद्गारातून आम्हाला नेमकं काय सांगायचं आहे ते या ठिकाणी आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रथम हा उद्गार कुणी काढला आपल्या मुखातून? येशूनी. कुणी काढला? येशूनी. आणि याची नोंद किंवा जे लिखाण केलेलं आहे त्या दोन याच्यामध्ये केलं आहे शुभवर्तमानामध्ये. कोणकोणत्या? मत्तय आणि मार्कमध्ये. मत्तय आणि मार्कमध्ये. कशामध्ये? मत्तय आणि मार्कमध्ये. 4 शुभवर्तमान आहे: मत्तय, मार्क, लूक, योहान. पण ह्या वाचनाची नोंद तुम्हाला 2 शुभवर्तमानामध्ये सापडेल आणि तो म्हणजे मत्तय आणि मार्क. तुमच्या रेफरन्ससाठी लिहून घ्या. मार्कमध्ये 15वा अध्याय आणि 34 वचन याच प्रकारे त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. किती पुस्तकात वर्णन आहे? 2. किती पुस्तकात? 2. 2 शुभवर्तमानामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. अजून 2 शुभवर्तमान आहे, लूक आणि योहान, त्यामध्ये याचं वर्णन केलेलं नाही. पण या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी याचं वर्णन कशासाठी केलं, या वचनातून नेमकं त्यांना आम्हाला काय सांगायचं आहे हे समजणं आम्हासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. वधस्तंभावरील हा चौथा उद्गार आहे. मग हा उद्गार या पुस्तकात का लिहिला, त्याच्यातून आम्हाला नेमकं त्यांना काय सांगायचं आहे, काय संदेश मत्तय आणि मार्कला द्यायचा आहे हे समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय? शब्द कुणी काढला आपल्या मुखातून? येशूनी. आणि कोण लिहून ठेवतोय? मत्तय आणि मार्क. 2 पुस्तकात भेटतील. कोणकोणत्या? मत्तय आणि मार्क. शुभवर्तमानचे पुस्तक किती आहेत? 4. किती आहेत? 4. पण लिहिलं किती पुस्तकात? 2 पुस्तकात. 2 पुस्तकात याचं नमूद करून ठेवलेलं आहे. मग नेमकं याचा आत्मिक अर्थ काय आहे या वचनाचा? कोणत्या वचनाचा? माझ्या देवा माझा त्याग का केलास. समजतंय? याचा आत्मिक अर्थ जो आहे तो आपण लिहून घेऊया. पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. या शब्दाचा आत्मिक अर्थ आहे पापाचं वेतन मरण आहे. समजलं इथपर्यंत? आपण पुढे जाऊया. आता इथपर्यंत कळतंय? याचा आत्मिक अर्थ सांगितला. आजचा जो उद्गार आहे एलोई एलोई लबा सबकतनी, माझ्या देवा माझा त्याग का केला, याचा आत्मिक अर्थ होतो पापाचं वेतन मरण आहे. आता आपण प्रथम पाहिलं की जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 पुस्तकात लिहिलं. किती पुस्तकात? 2 पुस्तकात. मग बाकीच्या 2 पुस्तकामध्ये का नाही लिहिलं? बाकीच्या 2 पुस्तकामध्ये का नाही लिहिलं? पहा, 4 शुभवर्तमान आहेत, बरोबर. मग 4ही शुभवर्तमान कोणाबद्दल सांगतात? येशूबद्दल, बरोबर. येशूचा जन्म, येशूचा मृत्यू आणि येशूचं पुनरुत्थान, बरोबर. 4ही शुभवर्तमान आहेत. त्याच्या जन्माबद्दल सांगतात, त्याच्या मृत्यूबद्दल सांगतात आणि त्याच्या पुनरुत्थानाबद्दल
सांगतात. पण पहा, आम्हाला अनेकदा असं वाटतं की हे शुभवर्तमान एक प्रकारचं प्रभूचा इतिहास लिहून ठेवला आहे. काय लिहून ठेवला आहे? इतिहास. कुणी मत्तय, मार्क, लूक आणि योहाननी. पुष्कळदा आम्हाला असंच वाटतं की या चारनी काय केलं का आम्हाला कळावं की येशू कोण होता, कसं कसं घडलंय, आणि म्हणून चारही लोकांनी त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. पण त्यांनी फक्त वर्णन नाही केलं, तर ते चौघही कोणाला त्याच्यातून काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण पहा, 4 शुभवर्तमानं आहेत. 4 शुभवर्तमानामध्ये पुष्कळशा गोष्टी ज्या आहेत त्या सारख्या आहेत. पुष्कळ जे चमत्कार आहेत ते सारखे आहेत. पुष्कळ जे रेफरन्स आहेत ते सारखे आहेत. तरी पण पुष्कळ जागेत थोडा थोडा फरक आम्हाला दिसतो. कुठं मत्तईने काय लिहिलंय, कुठं योहानने दुसरं लिहिलंय, कुठं मार्कने दुसरं लिहिलंय, कुठं लूकने वेगळ्या प्रकारे लिहिलंय. मग कधी कधी असं वाटतं जे मत्तईने लिहिलं ते योहानने लिहिलं, मग योहान विसरला का? समजतंय का? प्लीज पुन्हा ऐका. किती शुभवर्तमान आहेत? 4. कशाबद्दल सांगतात ते? जन्म, मरण आणि मृत्यू. मग जसं मी तुम्हाला सांगतो की हे फक्त एक प्रकारचा इतिहास नाही येशूचा, की येशूने जन्म कसा घेतला, कसा मेला आणि कसा पुनरुत्थानित झाला, या त्या प्रकारे लिहिलेलं नाहीये. तर हे चौघं पण कोण? मत्तय, मार्क, लूक आणि योहान आपल्या या शुभवर्तमानाद्वारे लोकांच्या मनात जे प्रश्न होते त्या प्रश्नाचं उत्तर ते या शुभवर्तमानाद्वारे त्यांना सांगत आणि शिकवत आहे. समजतंय का? पुन्हा ऐका. मत्तय, मार्क आणि योहान हे फक्त एक पुस्तक लिहून ठेवत नाहीये, तर हे जे लिहित आहे हे कोणाला कळवतात? कोणत्या ना कोणत्या मंडळीला, कोणत्या ना कोणत्या लोकांना, का ज्यांच्या मनात येशूबद्दल जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर हे लोक आपल्या या शुभवर्तमानाद्वारे त्यांना पाठवत आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? अवघड चाललंय? पहा, मत्तय जर तुम्ही वाचताल तर वंशवाळी कशी लिहिली? अब्रामापासून तर येशूपर्यंत. लूकमध्ये वंशवाळी वाचा, येशूपासून तर देवापर्यंत. समजतंय का? जर तुम्ही दोन्ही पुस्तक वाचले, कोणतं? मत्तय आणि लूक. मत्तयमध्ये वंशवाळीची सुरुवात कुठून केली? अब्रामापासून, आणि एंड कुठं केलं? येशूपर्यंत. लूकमध्ये वाचताल तर येशूपासून स्टार्टिंग केली आणि एंड कुठं केलं? देवापर्यंत. म्हणजे उलटं केलं आणि तिकडं सरळ केलं. समजतंय? म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या मनात जे प्रश्न आहे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न हे 4 शुभवर्तमान करत आहे. आणि म्हणून अनेक पुस्तकात कुठं दिसतं मत्तईने लिहिलं पण लूकने लिहिलं, कुठं लूकने लिहिलंय पण योहानने लिहिलं. मग ते विसरले नाहीत, ते कोणाला काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करतायत. ज्या प्रकारे समोरचा प्रश्न आहे त्या प्रकारे त्याला ते उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेज द लॉर्ड. अवघड चाललंय का? समजतंय? आता मला सांगा, वधस्तंभावरील उद्गार आहे, कुठला उद्गार आहे? काय उद्गार आहे? एलोई एलोई लमा सबकतनी, माझा देवा माझा त्याग का केला. मला सांगा, मत्तय मार्क त्या ठिकाणी होते का वधस्तंभाजवळ? बायबल ज्यावेळेस आपण वाचतो, येशू ज्यावेळेस वधस्तंभावर होता, 3ऱ्या शब्दामध्ये वधस्तंभाच्या जवळ कोण उभा होता? योहान. मत्तयचं नाव आहे का? मार्कचं नाव आहे का? मार्क त्यावेळेस प्रभूमध्ये तरी होता का? मग कोणाच्या पुस्तकात दिसलं पाहिजे हा शब्द? कोणाच्या? पण आहे का योहानाच्या पुस्तकात? मग योहान विसरला का? कळलं तर योहानाकडूनच आहे त्यांना. काही लपून बसले होते कुठंतरी ऐकत. मत्तयबद्दल आपण सांगू शकतो का चला मत्तय कुठंतरी लपून ऐकत असेल, पण मार्क तर प्रभूमध्ये पण नव्हता. मार्क कोणी माहिती आहे का? मार्क त्या शिष्यांपैकी एक नाहीये. मार्क खूप नंतर आला. ज्या वेळेस मार्कचं जर तुम्हाला रेफरन्स पाहिजे असेल का मार्क कोण आहे, तर प्रेषितांचे कृत्य काढूया 12वा अध्याय 12 वचन, म्हणजे तुम्हाला कळेल का मार्क कोण आहे जे पुस्तक लिहितोय शुभवर्तमान. प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय 12 वचन. ते त्याला समजल्यावर तो मार्क म्हटलेल्या योहानाची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे पुष्कळ लोक एकत्र जमलेले होते व प्रार्थना करीत होते. ओके. कोण तिथं गेला? पेत्र. मी शॉर्टकटमध्ये घेतोय. बायबल सांगतं का पेत्राला पकडलं होतं, कुठे ठेवलं होतं? जेलमध्ये. आणि त्यावेळेस सर्व एका घरी जमले होते आणि रात्री काय झाली होती? प्रार्थना. कोणासाठी? पेत्रासाठी. आणि मग ते प्रार्थना करत असता त्या ठिकाणी दिव्यदूत गेले आणि पेत्राला मोकळं केलं आणि पेत्राला त्या घरी घेऊन आले. ते घर कोणाचं आहे? मरियेचं. कोणाचं? मरियेचं. आणि त्या मरियाचा मुलगा कोण? मार्क.
पुन्हा वाच, लक्ष देऊन ऐका. हां. असे त्याला समजल्यावर तो मार्क म्हटलेल्या योहानाच्या आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे पुष्कळ लोक एकत्र जमलेले होते व प्रार्थना करीत होते. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? मग हा मार्क कोण आहे आता आम्हाला कळतंय, समजतंय. मग मार्क त्या काळामध्ये प्रभूमध्ये होता का? समजतंय का? इथं मार्कचं वर्णन केलंय. मी तुम्हाला सांगतोय की 4 शुभवर्तमान आहेत, बरोबर. मत्तय, मार्क, बरोबर. मार्क कोण आहे ते तुम्हाला मी सांगतोय का मार्क शिष्यांमध्ये पहिले नव्हता. ज्या वेळेस एका मरिया नावाच्या स्त्रीच्या घरी हे लोक एकत्र जमायचे शिष्य, त्या स्त्रीचा मुलगा मार्क होता आणि त्या ठिकाणी प्रार्थना जमायची आणि मग त्या प्रार्थनेचा प्रभाव त्या मार्कवर पडला आणि मग तो देवाच्या सानिध्यामध्ये आलेला आहे. मग या ठिकाणी आम्ही बघतो का मत्तय आणि मार्कमध्ये याचं वर्णन केलंय. कोणतं? वधस्तंभावरील 4था उद्गार. मग लूकमध्ये आणि योहानामध्ये सापडत नाही. योहानामध्ये तर सापडलाच पाहिजे कारण योहान तिथं उभा होता, पण लिहिलंय का त्यांनी? नाही. पण कोणाद्वारे त्यांना कळलंय? योहानाद्वारे, बरोबर. त्या ठिकाणी काय घटना घडली? मरियेला माहीत होतं, योहानाला माहीत होतं जे वधस्तंभाच्या जवळ आहे आणि साहजिक आहे नंतर त्यांच्यामध्ये सर्व गोष्टींबद्दल चर्चा झाली असेल आणि एक द्वारे एकमेकांना ते कळलं असेल. पण या ठिकाणी योहान ते लिहिताना दिसत नाही, लूक ते लिहिताना दिसत नाही, पण कोण लिहितंय? मत्तय आणि मार्क. म्हणून मी तुम्हाला सांगितलं का हे एक प्रकारचं डॉक्युमेंट लिहून नाही ठेवत, तर हे लोक कोणाला ना कोणाला तरी त्या ठिकाणी त्यांच्या मनात असणारे प्रभूबद्दलचे प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम या शुभवर्तमानाद्वारे करत आहे. प्रेज द लॉर्ड. समजलं इथपर्यंत? ते उत्तर देत आहेत कोण? मत्तय आणि मार्क या वचनाद्वारे. आणि त्याचं उत्तर काय आहे? आता तुम्हाला मला माहिती थोडंसं हार्ड चाललंय, पुढं थोडं सोपं जाईल. वचन काय आहे? एलोई एलोई लमा सबकतनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. मग हे दोघं का लिहित आहेत? उत्तर देत आहेत, पण कसलं उत्तर देत आहेत ते पण समजणं गरजेचं आहे, बरोबर. मी सांगितलं की दोघं काय देत आहेत? उत्तर देत आहेत. काय देत आहेत? उत्तर. किंवा लोकांच्या मनात जो गैरसमज होता तो गैरसमज मत्तय आणि मार्क दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. मग प्रथम आम्ही बघूया का काय गैरसमज लोकांच्या मनात होता आणि तो कोणता गैरसमज या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण त्याच ठिकाणी आता जे आपण वचन घेतलं पुन्हा मत्तय याचा 27वा अध्याय आणि 47 वचन आपण वाचूया, म्हणजे आम्हाला कळेल का कोणता गैरसमज ते या ठिकाणी लोकांमधला दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. मत्तय 27वा अध्याय आणि 47 वचन आपण वाचूया. उभे राहणाऱ्यांपैकी कित्येकांनी हे ऐकून म्हटले, हा एलियाला हाक मारित आहे. आणि लागलीच त्यांच्यातल्या एकाने धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंब्याने भरून वेतावर ठेवला व त्याला प्यायला दिले. ओके. लोकांनी काय ऐकलं त्या ठिकाणी? फिरसे रीड कर. आणि तेथे उभे राहणाऱ्यांपैकी आता केअरफुली ऐका. कोण आरोळी मारतोय जोरात? येशू. कोण आरोळी मारतोय? येशू. जोरात आरोळी मारतोय. त्यांनी आरोळी काय मारली होती? माझ्या देवा तू माझा त्याग काय करतो. आणि लोकांना काय ऐकू आलंय ते आपण या ठिकाणी वाचतोय. लोकांना काय ऐकू येतंय? कित्येकांनी हे ऐकून म्हटले, हा एलियाला हाक मारित आहे. कोणाला हाक मारतोय? एलियाला. कोणाला हाक मारतोय? एलिया. त्यांनी कोणाला हाक मारली? समजतंय का ठिकाणी का या ठिकाणी जे खाली लोक उभे होते, जस येशू देवाला हाक मारतो, यांनी काय ऐकलं? कोणाला हाक मारतोय? एलियाला. आणि मग सर्वत्र त्या ठिकाणी तो गोंधळ पसरला का बघा हा कोणाला आवाज मारतोय? एलियाला. आणि मग पुष्कळ धर्मगुरू, सदुकी, परुषी, वलांडन सणासाठी आलेले पुष्कळ लोक, सर्वात ती बातमी पसरली असेल का ज्यास येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता तो खूप जोरात ओरडला आणि कोणाला हाक मारतोय? एलियाला. कोणाला हाक मारतोय? एलियाला. आणि मग तीच बातमी सर्वत्र सर्व प्रांतामध्ये पसरत गेली की ज्यास येशू वधस्तंभावर होता तो एलियाला हाक मारत होता. आणि म्हणून या ठिकाणी जे चुकीचं वर्तमान लोकांपर्यंत पोहोचलं आहे ते वर्तमान करेक्ट व्हावं, राईट व्हावं म्हणून मत्तय आणि मार्क लिहितोय का तो त्या ठिकाणी एलियाला नाही पण देवाला हाक मारत आहे. समजतंय का? आले का आता ट्रॅकवर आपण? बरोबर.
का तो उत्तर देतोय कोण? मत्तय आणि मार्क. का लोकांच्या मनात काय गैरसमज होता का तो देवाला नाही पण कोणाला हाक मारतोय? एलियाला. कोणाला हाक मारतोय? एलियाला. आणि या ठिकाणी लोकांच्या मनात जो गैरसमज पसरला होता तो गैरसमज प्रथम मत्तय आणि मार्क दूर करत आहे का तो एलियाला हाक मारत नाही तर तो देवाला हाक मारत आहे. आणि तो हाक नाही मारत आहे तर तो काहीतरी या ठिकाणी बोलत आहे. आणि तो काय बोलत आहे हे लोकांपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. का वधस्तंभावर येशू असताना येशू नेमका देवासंगती काय बोलतो हे लोकांना समजणं खूप गरजेचं आहे. आणि तो काय म्हणला होता? माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आता ज्या वेळेस मत्तयनी मार्कला हे लिहायचं होतं इतकं सोपं नव्हतं लिहिणं. कारण त्यांना काय लिहायचं होतं? कारण येशू काय म्हणतोय? माझ्या देवा तू माझा त्याग का केला. ज्या वेळेस शिष्य आपल्या शिववर्तमानामध्ये अशा प्रकारे स्टेटमेंट लिहितील का येशू स्वतः म्हणतो का देवानी त्याला सोडलेलं आहे, मग याचा परिणाम लोकांवर काय होईल? त्यांनी विचार तसा केला का? समजतंय का? मत्तयनी मार्क काय लिहितायत त्याच्यामध्ये का स्वतः येशू म्हणतो का देवानी त्याचा साथ सोडलेला आहे. मग लोकांना तर तेवढंच निमित्त भेटल की बघा तुम्ही सांगता की तो देवाचा पुत्र आहे, मग तो कुठे तो देव त्याच्या बरोबर त्यांनी त्याचा साथ सोडून टाकला. त्यांना मग भीती नव्हती का याच्यामुळे गैरसमज पसरल? टफ चाललंय का? समजतंय का वचन? मत्तय आणि मार्क. आता मी आहे, मला एखादं लेटर या स्वप्नीलला द्यायचंय, मला याच्यात काहीतरी लिहायचंय, पण लिहिण्यापूर्वी मी विचार नाही करणार का जर मी हे लिहितो याचा परिणाम काय होईल याच्यावर? जर मी लिहितोय का येशू स्वतः म्हणतोय का देवानी त्याचा साथ सोडलेला आहे, लोक तर पहिलेच म्हणतात की हा देवाचा पुत्र नाहीये. आणि आता स्वतः तो देखील म्हणतो का देव माझा साथ देत नाही. मग लोकांवर काय प्रभाव पडेल याची कल्पना त्यांना नव्हती का? मत्तय आणि मार्कला होती. तरी पण ते लिहितात. का लिहितात? कारण त्यांना वाटत होतं का लोकांच्या मनात हा प्रश्न यावा का येशूचा साथ पिता सोडत आहे. समजतंय का? त्यांना माहित होतं का जसं आम्ही अशा प्रकारे सांगू का वधस्तंभावर नेमका तो काय बोललाय, पण याच्यामुळे दुसरा गैरपरिणाम त्यांच्या मनावर होईल. ते म्हणतील का येशूचा साथ पित्याने सोडला. त्यांना हेच पाहिजे होतं की तुमच्या मनात तो प्रश्न यावा का येशूचा साथ पित्याने का सोडला आहे. का? कारण त्यांना काहीतरी उत्तर त्या ठिकाणी द्यायचं होतं. त्यावेळेस त्यामध्ये समाजामध्ये असणाऱ्या काही चुकीच्या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी बंद करायच्या होत्या. आणि म्हणून मुद्दामून या ठिकाणी ते बिंदासपणे हे वचन लिहितात. कारण त्यांना माहीत होतं का याच्यावर त्यांच्या मनात एक प्रश्न येईल आणि त्या प्रश्नाद्वारे जसं आम्ही त्यांना उत्तर देऊ त्यांच्या बुद्धीत प्रकाश पडेल आणि ते लोक पापापासून दूर होतील. समजतंय? काय लिहिलं यांनी का येशू स्वतः म्हणतो का बापाने त्याला सोडलेलं आहे. मग साहजिक लोक विचारतील का सोडलं? बरोबर आहे की नाही? लोक समजा मी तुम्हाला सांगतो की येशू म्हणतो का मला बापाने सोडलं, तुमच्या मनात काय प्रश्न येईल का म्हणून बापाने त्याचा साथ सोडला? तो बापाचंच काम करत होता ना, मग त्यांनी त्याचा साथ का सोडला? तर उत्तर काय आहे माझ्याकडे? तर उत्तर माझ्याकडे हे आहे त्याचं का या ठिकाणी येशू जो होता तो जरी नीतिमान आहे, तो जरी पवित्र आहे, पण त्यांनी सर्व मानवाचे पाप कोणावर घेतलेत? स्वतःवर. आणि मग पापाचं वेतन काय आहे? मरण. मग जरी तो पापी नाहीये, इतरांचं पाप तो स्वतःवर घेतोय, तर मग जी शिक्षा आहे ती पण त्याला त्याच्यावर घ्यावा लागेल. मग भलेही तो देवाचा मुलगा आहे, भलेही तो देवाचा प्रिय पुत्र आहे, पण देवाच्या न्यायापासून तो वाचू शकत नाही. पापाचं वेतन जे मरण आहे त्यापासून तो चुकू शकत नाही. मग जर देवाचा मुलगा पापाच्या वेतनापासून चुकू शकत नाही, तर जर मग तुम्ही पाप करता तर मग विशेष करून तुम्ही त्या पापापासून चुकू शकत नाही. समजतंय का? पापाचं वेतन काय आहे? मरण. आणि म्हणून शिष्यांना या आधारावर लोकांना हे सांगायचं होतं का तो जरी देवाचा पुत्र आहे, कोण? येशू, त्यांनी जरी पाप नाही केलं, त्यांनी लोकांचं पाप आपल्यावर घेतलं, मग ते म्हणलं लोकांचं पाप जरी तो आपल्यावर घेतलं, पापाचं वेतन काय आहे? मरण. मग मरणापासून तू चुकू शकत नाही. येशूला देखील मरण आलेलं आहे. आणि म्हणून जर येशू मरणापासून चुकू शकत नाही, तर जर तुम्ही आणि मी जर पाप करत आहोत तर मग आम्ही या मरणापासून लांब जाऊ का? याला आम्ही चुकू शकू का? नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्या काळामध्ये जो धर्मभ्रष्टपणा झाला होता त्यांच्यामध्ये जागरूकता आणणं अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी हे सांगणं गरजेचं होतं का वधस्तंभावर पित्या आणि पुत्राचा साथ सोडला, कारण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पाप आलेलं होतं. समजतं या ठिकाणी? कारण जर आपण बायबल वाचलं तर आम्हाला कळतं का व्यभिचाराचं पाप त्या ठिकाणी होतं. कारण स्वतः एक स्त्रीला येशूकडे आणलं होतं.
की ही व्यभिचार करती. आपण बघतो का त्या काळामध्ये स्वतः मंदिरामध्ये त्या लोकांनी बाजार भरवला होता. देवाचं पण भय त्यांच्यामध्ये राहिलेलं नव्हतं. इवन जर आपण मत्तय याचा 13वा अध्याय वाचला त्याच्यामध्ये पुष्कळसे रेफरन्स तुम्हाला सापडतील का प्रभू म्हणतो का हे चुना लावलेल्या कबरा आहेत का ज्या दिसतायला बाहेरून शुभ्र आहेत पण आतमध्ये यांच्या पाप वसलेलं आहे. आपण वाचूया थोडक्यात त्या काळातली स्थिती काय होती आणि का या वाचनातून त्यांना भय उत्पन्न करायचं होतं. आपण मत्तय याचा 23वा अध्याय त्याचे फटाफट फास्ट आपण वचन वाचू. पहिले 14 वचन वाचूया. आम्हाला कळलं का कोणत्या प्रकारचं पाप लोकांमध्ये होतं. मत्तय 23वा अध्याय प्रथम 14 वचन मग 25 वचन. शास्त्री व परुषी हो, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला हाय हाय, कारण तुम्ही विद्वांची घरे खाऊन टाकता व लांब लांब प्रार्थना करण्याचे निमित्त करता, यामुळे तुम्हाला अधिक दंड होईल. ओके, 25 वचन. अहो शास्त्री व परुषी हो, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला हाय हाय, कारण तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता आणि ती आतून लूट व अस्वयम यांनी भरलेली आहे. ओके, 26-26. अरे आंधळ्या परुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. आणि 28 वचन. तसेच तुम्हीही बाहेरूनही माणसांना न्यायी दिसता, परंतु आतून तुम्ही ढोंग्याने व अन्यायाने भरलेले आहात. ओके, काळामध्ये काय पसरलं होतं? पाप पसरलं होतं. काय पसरलं होतं? पाप. कधी? येशू ज्या वधस्तंभावर गेला, प्रभूकडे गेला, त्यानंतर त्या ठिकाणी अनेक लोकांमध्ये पाप अजूनही कार्य करत होतं आणि विशेषतः कोणामध्ये? सदुकी, परुषी आणि यहुदी लोकांमध्ये. हे लोक जे स्वतःला धर्मपुढारी समजायचे, देवाचे सेवक, देवाचे अनुयायी समजायचे आणि पुष्कळचे पाप हे करायचे, पण यांच्या हिशोबाने हे लोक पापी नव्हते. कारण हे पापाचं काय मोजायचे? अर्पण. पापाबद्दल काय द्यायचे? अर्पण. पहा, ज्यास येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला त्याने आम्हासाठी काय ओपन केली? कृपा. काय दिली? कृपा. आणि नियमापासून आम्हाला काय केलं? बाहेर काढलं. पण सर्व लोक कृपा चालत होते का? नाही. पुष्कळही त्या काळातले लोक जे होते ते अजूनही मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे चालत होते आणि ज्या प्रकारे पापासाठी त्यांनी जे नियम लावले होते, जे अर्पण लावले होते, ते नियम नित्यपणे ते लोक द्यायचंच त्या ठिकाणी काम करत होते. आणि म्हणून या ठिकाणी मत्तय आणि मार्कला हे सांगायचं होतं का या वर्तमानातून का ज्या प्रकारे येशूनी ते मानवाचे पाप आपल्यावर घेऊन त्याला मरणाद्वारे किंमत मोजावी लागती, तर तुम्हाही मध्ये त्याच प्रकारचं पाप आहे का ज्याची तुम्ही किंमत मोजताय, पण लक्षात घ्या का त्या पापातून तुम्हाला सुटका मिळालेली नाहीये. कारण तुम्हाला असं वाटतं का आम्ही मोशेच्या नियमाप्रमाणे आम्ही आमचं अर्पण देतो आणि आम्हाला सुटका मिळालेली आहे, पण परमेश्वर ते अर्पण मान्य करत नाही. समजतंय का इथपर्यंत? का त्या काळात जे धर्मगुरू होते किंवा जेही यहुदी लोक होते, ज्यांना येशू कळाला ते नियमापासून सुटले, पण असे पुष्कळ लोक होते का ते अजूनही कोणाचं नियमशास्त्र पाळायचे? मोशेचं. कुणाचं? मोशेचं. आणि म्हणून ते लोक पाप करायचे. काय करायचे? पाप करायचे. आणि त्यांना वाटायचं का आम्ही तर अर्पण दिलंय, आम्ही अर्पण दिलंय, मग आता आमच्यावर पाप मोजण्यात येणार नाही, कारण मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे आम्ही अर्पण दिलेलं आहे. पण या ठिकाणी या दोघांना तेच सांगायचं आहे का जरी तुम्ही ते अर्पण दिलंय, पण मुळात तुम्ही पाप बंद केलेलं नाहीये, तर तुम्ही देवाच्या आज्ञेचा गैरफायदा घेऊन चुकीचे कामं करतात आणि म्हणून या पापापासून तुम्हाला सुटका मिळणार नाही. समजतंय का? समजा उदाहरण, मी चुकीचं काम करतो आणि चुकीची मिळकत कमवतो 15,000 ते 20,000 रुपये आणि बदल्यात जर मला 2,000 रुपयाचं अर्पण द्यावं लागतं, तर मी किती कमवलेत? 20. किती कमवलेत? 20. आणि अर्पण कितीचं आहे? 2चं. मी म्हणतो काय फरक पडतो? 2 नाही 4चं अर्पण जाऊ दे, 16,000चा प्रॉफिट आहे. का? कारण मला जे कमवायचं मी ते कमवतोय आणि देव म्हणला अर्पण दे, मी अर्पण दिलंय, मी निर्दोष आहे. समजतंय का? नियमशास्त्र काय सांगतं? पाप येतं काय द्यायचं? अर्पण. ठीक आहे, मी पाप केलं, मी 20,000 रुपये चुकीने कमवले, कितीचं अर्पण आहे? 2,000चं का? 2,000चं कोकरू आहे का? देऊन टाक. आहे का मग मी पापी? त्यांच्या हिशोबाने ते पापी नव्हते, पण परमेश्वरांना सांगत होता का तुमच्या अर्पणाचा वीट मला आलेला आहे. का? कारण तुम्ही जाणून बुजून पाप करता. तुम्ही जाणून बुजून पाप करता आणि पापापासून फिरत नाही. तुम्ही लोभाची इच्छा पूर्ण करता, तुम्ही देहाची इच्छा पूर्ण करता आणि तुम्हातून ते पाप बाहेर पडत नाहीये आणि म्हणून पापाचं वेतन जे आहे ते मरण आहे. आणि म्हणून ह्या वाक्यातून, या 4थ्या उद्गारातून त्यांच्या बुद्धीत त्यांना प्रकाश पाडायचा होता. कारण येशू देवाचा पुत्र असता, तो मरणापासून वाचला नाही, तर जर तुम्ही पाप करता तर तुम्हाला कसं वाटतं की अर्पण देऊन आम्ही वाचल्या जाऊ?
तुम्ही वाचणार नाही का? तुम्हाला कळतं की तुम्ही पाप करताय तरी तुम्ही करताय, मग तुमच्या पापाची क्षमा होणार नाही. समजतंय का? कारण जुन्या करारामध्ये जरी आपण म्हणतो का जुना करार नियमाचा करार होता, पण त्याही ठिकाणी प्रभूंनी सांगितलंय का अर्पण मी द्या, हे मी स्वतः सांगितलंय, पण तुम्ही त्या अर्पणाचा गैरअर्थ घेताय, तुम्ही माझ्या नियमाचा दुरुपयोग करताय आणि पाप करत राहता आणि अर्पण देत राहता. निर्दोष प्राण्याचं रक्त तुम्ही विनाकारण सांडत राहता. तुम्ही आपल्या पापापासून फिरत नाही, म्हणून तुमचंही जे अर्पण आहे परमेश्वर ते मान्य करणार नाही आणि मग पापाचं वेतन जे मरण आहे त्यापासून तुम्ही चुकणार नाही. आपण वाचूया स्तोत्रसहितामध्ये, आम्हाला कळेल का त्याही वेळेस परमेश्वर याबद्दल आम्हाला ताकीद द्यायचा की जरी तुम्ही अर्पण देताय पण निर्दोष प्राण्याचं रक्त विनाकारण सांडू नका आणि आपल्या पापापासून तुम्ही फिरण्याचा प्रयत्न करा. प्रथम आपण स्तोत्रसहिता वाचू. पुष्कळ रेफरन्स आहे आम्हाकडे. स्तोत्रसहिता 45 अध्याय आणि 7 वचन आपण वाचूया. न्यायीपणावर प्रीती करतोस आणि दुष्टांचा द्वेष करतोस, म्हणून तुझ्या देवाने तुला तुझ्या सोब्यतापेक्षा श्रेष्ठ असा हर्षाच्या तेलाने अभिषेक केला आहे. ओके, काय लिहिलं पुन्हा रीड कर. स्तोत्र 45 आणि त्याचं या ठिकाणी आपण 7 वचन वाचूया. हा वाच. तू न्यायीपणावर प्रीती करतोस आणि दुष्टांचा द्वेष हा, करतोस. काय लिहिलंय? दुष्टांचा काय करतो? द्वेष. द्वेष. न्यायीवर काय करतो? प्रीती. आणि दुष्टांचा काय करतो? द्वेष. मग मला सांगा, जो दुष्ट आहे तो अर्पण देत नाही का? देतो. समजा एखादा पापी व्यक्ती, नियम काय सांगतो? पाप केलं तर काय द्यायचं? अर्पण. मग तो अर्पण देत नाही का? मग परमेश्वर तरी त्याला काय शब्द वापरतो? दुष्टाईचा मी काय करतो? द्वेष करतो. का तू जरी मला अर्पण देतो पण लक्षात घे का त्याच्या मागं तुझी कुटील बुद्धी लपलेली आहे आणि जगाला तू सांगू शकतो की मी पापाचं अर्पण दिलंय, पण लक्षात घे का हे अर्पण मी मान्य करत नाही. तू जरी स्वतःला नीतिमान समजतो पण माझ्या नजरेत तू नीतिमान नाही, तू पापी व्यक्ती आहे. वाचूया अजून एक वचन आपण. नीतिसूत्र 21 अध्याय आणि 27 वचन. दुष्टांचा यज्ञ वीट असा आहे. हा, काय लिहिलंय? कोणाचा यज्ञ? दुष्टांचा. समजतंय का? काय शब्द वापरला? दुष्टाचा यज्ञ मला कसा आहे? वीट. म्हणजे तुम्ही पाप करता आणि लगेच काय आणता? अर्पण. तुम्हाला माहिती आहे का 50,000ची कमाई 2,000 अर्पण चाललं तर काय वाईट आहे याच्यात? 48चा फायदा आहे. पण देव म्हणतो का मला या अर्पणाचा वीट आहे. तुला माहिती आहे काय पाप आहे, तू अर्पण दे पण पुन्हा इथून पुढं ते पाप करू नको, पण तू तसं करत नाही. तू अर्पण देत राहतो आणि पाप करत राहतो, म्हणून तुझ्या अर्पणाचा वीट मला आलेला आहे. पुढं काय लिहिलंय? यशया आपण काढूया. यशया याचा 1 अध्याय आणि त्याचं आपण 11 वचन वाचू. यशया 1 अध्याय. यहोवा म्हणतो, तुमचे पुष्कळ यज्ञ मला काय कामाचे आहेत? मेंढ्यांचे होम अर्पण व पुष्ट पशूंचे मांडे हे मला पुरे झाले. बैल व मेंढे व बोकळ यांच्या रक्ताने मी संतुष्ट होत नाही. हा, काय म्हणतो परमेश्वर? त्यांच्या रक्ताने मी संतुष्ट होत नाही. पण मला सांगा, अर्पण द्यायला कुणी लावलं होतं? मोशेने. मोशेला कुणी सांगितलं होतं? देवानेच सांगितलं का अर्पण द्या, आणि देवच सांगतो का मला हे अर्पण नको. का? कारण तुम्ही नियमाचा चुकीचा खेळ खेळत आहे. मी जे नियमशास्त्र तुम्हाला दिलं का तुम्ही नीतिमार्गाने चालावे, पण तुम्ही माझे नियम घेऊन माझ्या संगतीच खेळ खेळता. समजतंय का? तुम्हाला मी सांगितलं का पापापासून वाचावं म्हणून अर्पण द्या, पण तुम्हाला वाटतं का पाप करत राहायचं आणि अर्पण देत राहायचं. तुम्हाला शॉर्टकट भेटला. मी शॉर्टकट म्हणून तो मार्ग तुम्हाला दिलेला नव्हता. तुम्ही वाचावे म्हणून तो मी मार्ग दिला, पण तुम्ही पाप करत राहता आणि त्या निर्दोष प्राण्याचा जीव तुम्ही घेत राहता. पुढं काय लिहिलं आपण त्याचंच या ठिकाणी 16 आणि 17 वचन वाचूया. यशया 1 अध्याय 16 आणि 17 वचन. परमेश्वर खूप चांगल्या भाषेमध्ये या ठिकाणी सांगतो. व आपणास स्वच्छ करा, आपल्या आचरणाचे दुष्टपण माझ्या डोळ्यापासून दूर करा. वाईट करणे सोडा, चांगले करायला शिका, न्याय करायला झटा. जाचलेल्यांचे दुःख निवारण करा, अनाथाचा न्याय करा, विधवेचे दाद लावा. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतोय का अर्पण मला नकोय, तर तुम्ही आपलं जीवनक्रम बदलणं गरजेचं आहे. कारण हे पाप जे आहे तुम्हाला 100% सर्वकालिकाचं मरण देईल आणि या मरणापासून तुम्ही स्वतःला वाचू शकणार नाही. जर ख्रिस्त देवाचा पुत्र वाचू शकत नाही पापापासून, तो स्वतः म्हणतो का हे देवा माझा त्याग का केला? जर तो त्याच्या प्रिय पुत्राचा पापामुळे त्याग करू शकतो, तर मग तुमचा माझा त्याग नाही करू शकणार का?
समजतंय का? न्यायाचा काळ अत्यंत जवळ आहे. जर आपल्या प्रिय पुत्रासंगती तो वचनाद्वारे इतका कठोर वागू शकतो, कठोर नाही म्हणू शकत आपण त्याला, पण परमेश्वर वचनाचा मान करतो आणि ज्या प्रकारे वचन लिहिलं पापाचं वेतन मरण आहे, मग तो कोणी का असाना, मग जर येशू जरी असेल तर त्याला मरणातून जावं लागणार. मग येशू जर साठी एवढा काटेकोरपणा वचन पाळण्यात येतंय, तर मग तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे वचन एवढं काटेकोरपणाने लावण्यात येणार का? येणार. आणि म्हणून त्या काळामध्ये पण अशा प्रकारे धर्मभ्रष्टपणा चालू होता आणि लोकांच्या बुद्धीत प्रकाश पडावा म्हणून या ठिकाणी मत्तय आणि मार्क मुद्दा म्हणे वचन लोकांना कळावं का येशूचा साथ पित्यांनी सोडला, जेणेकरून तेही पापापासून सुटावे आणि तेही देवाच्या भयात येऊन आपल्या नित्य मार्गात चालून देवाचा गौरव त्यांनी करावा. प्रेज द लॉर्ड. समजतंय का या ठिकाणी ते लिहितायत? असंच लिहित नाही का चला मत्तईचं पुस्तक लिहून टाकलं काहीतरी एक इतिहास लिहायचं म्हणून तो लिहित नाही. त्या वाचनातून त्या लोकांना तो बोध करतोय का तुम्ही जे नियमाच्या मागं लाभतायत लक्षात घ्या का तुम्ही वाचणार नाही तर पापापासून फिरणं अत्यंत गरजेचं आहे. अजून एक वचन आपण वाचूया. आपण इर्मया काढू आपण 6वा अध्याय. इर्मया 6वा अध्याय. शेबा येथून धूप व दूर देशातून उत्तम दालचिनी माझ्याकडे कशासाठी येतात? तुमची होमार्पणे मला काढण्याजोगी नाहीत. ओके, पाय रेफरन्स मी तुम्हाला देतोय का जे धूप जाळायचे कोणाच्या परमपवित्र स्थानामध्ये मंदिरामध्ये काय जाळायचे? धूप. पण तो म्हणतो तेही मला मान्य नाही. का? कारण मुळात तुमच्यातला पापी स्वभाव गेलेला नाही आणि तुम्ही ते बाळगतात. पण तुम्हाला असं वाटतं का धूप जाळल्याने किंवा कोकरू दिल्याने आमच्या पापाची क्षमा होत आहे? पुढं काय लिहिलंय आपण इर्मयाचा 7वा अध्याय वाचूया. आता पहा 1 ते 7 वचनं मी तुम्हासाठी वाचतो. इर्मया 7वा अध्याय 1 ते 7 वचन. प्लीज केअरफुली ऐका, एक वचन खूप महत्त्वाचं आहे. इथं असं लिहिलंय, यहोवापासून इर्मयाकडे जे वचन आले ते हे आहे. ते म्हणाले, तू यहोवाच्या घराच्या दारात उभा राहा आणि तेथे हे वचन मोठ्याने बोलून सांग. आता पहा परमेश्वर या ठिकाणी इर्मया भविष्यवाद्याला काय वचन देतो आणि काय सांगत आहे. इथं असं लिहिलंय, आहो यहुद्याच्या सर्व लोक आहो जे तुम्ही यहोवाचे भजन करायला या दारातून आत जाता ते तुम्ही यहोवाचे वचन ऐका. सैन्यांचा यहोवा इस्रायलचा देव असे म्हणतो, तुम्ही आपले मार्ग व आपले कृत्य नीट करा म्हणजे या सणात तुम्ही राहाल असे मी करीन. यहोवाचे मंदिर यहोवाचे मंदिर यहोवाचे मंदिर हे आहे असे बोलून तुम्ही खोट्या वचनावर भरोसा ठेवू नका. समजतंय? तो काय म्हणतो? काय नीट करा मार्ग. काय नीट करा मार्ग. तुम्ही असं समजू नका का आम्ही देवाच्या मंदिरात धूप जाळलंय, आम्ही देवाच्या मंदिरात कोकरू आणलंय म्हणून आमच्या पापांची क्षमा होणार आहे. हा मनातला गैरसमज दूर करा. कारण तुम्ही जाणून बुजून जर पाप करताय तर यापुढं तुमच्या पापांची आणखी क्षमा होणार नाही. समजतंय का? कोण बोलतोय? इर्मया. कोण बोलतोय? इर्मया. त्याला कोणी सांगितलं बोलायला? परमेश्वराने. देव काय म्हणतो इर्मयाला? जा कुठं थांब? मंदिराच्या ठिकाणी आणि जोरात ओढून लोकांना सांग का तुम्ही जे मंदिरामध्ये येता आणि तुम्हाला वाटतं का धूप जाळल्याने आणि अर्पण दिल्याने आमचे पापक्षमा होतील, तर तुमच्या मनात हा गैरसमज आहे का तुमचे पापक्षमा होतील. तुम्ही जाणून बुजून करता मग तुमच्या पापांना क्षमा होणार नाही. समजतं? या ठिकाणी ख्रिस्त स्वतःही मरणापासून वाचलेला नाही. मी वारंवार तेच सांगतोय का ख्रिस्तालाही मरणातून जावं लागलेलं आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही पाप करताय तर लक्षात घ्या का त्या पापापासून तुम्हालाही सुटका भेटणार नाही. म्हणून या ठिकाणी मत्तय आणि मार्क आपल्या शुभवर्तमानातून त्या काळामध्ये जी यहुदी लोक होते त्या लोकांपर्यंत शुभवर्तमान लिहून लिहून पाठवत होते का तुमच्या मनातला गैरसमज दूर करा का आम्ही पाप करत राहू आणि अर्पण देत राहू आणि वाचू. तर हा गैरसमज तुमच्या मनामध्ये आहे. कारण स्वतः देवाचा पुत्र पापाचं वेतन मरण भोगून चुकलेला आहे. तर मग तुम्ही या पापापासून सुटणार नाही. समजतंय का? मग ज्या प्रकारे त्या काळामध्ये यहुदी लोक नियमाचा खेळ खेळत होते. कसला? नियमाचा. नियमशास्त्राचा गैरउपयोग करून ते काय करत होते? पाप करायचे. काय द्यायचे? अर्पण. आजही काही गणित बदललेलं नाहीये. ते नियमाचा खेळ खेळायचे. आपण कसला खेळ खेळतो? कृपेचा. कसला? कृपेचा. ते कसल्या अधीन होते? नियमाच्या. आपण कसल्या अधीन आहोत? कृपेच्या. मग कृपेचा काळ म्हणून आम्हासाठी काय? क्षमा आहे. काय आहे? क्षमा आहे. आणि मग आम्ही पण आम्हाकडे एक नेहमी पॅटर्न प्रार्थना आहे, हे प्रभू मी तर माणूस आहे,
मी तर माणूस आहे आणि जगात एकही नीतिमान नाही. या दोन गोष्टी मागं आपणही लपतो ना. आम्हाला वाटतं का याद्वारे परमेश्वर आम्हालाही सुटका देणार आहे. समजतंय का? ते कशाच्या मागे लपायचे? नियमाच्या. आणि आपण कशाच्या मागे लपतो? कृपेच्या. पण लक्षात घ्या का ख्रिस्तानी स्वतः किंमत मोजलेली आहे. जर ख्रिस्त त्या न्यायापासून वाचला नाही आणि जर ख्रिस्त त्याच्यापासून वाचू शकत नाही आणि जर मग तुम्ही पाप करताय आणि तुम्हाला असं वाटतं का नाही ही प्रार्थना केल्याने मला नक्की 100% सुटका मिळेल, तर आपल्या मनात आपण गैरसमज उत्पन्न केलेला आहे. कोणती प्रार्थना असते आपली? हे पित्या, कळत न कळत मी काही पाप केलं असेल तर मला काय कर? क्षमा कर. ते म्हणतो प्रार्थना आहे, पण ही प्रार्थना एक प्रकारची पद्धत बनून गेली. या प्रार्थनेत गांभीर्य राहिलेलं नाही. पाप तू करतो पण कधी विचारतो का प्रभू आठवून तरी ते पाप काय केलं मी? एकदा मी काय प्रार्थना केली देवाकडे? हे पित्या, कळत न कळत मी काही पाप केलं असेल तर मला काय कर? मला वाटतं अशी प्रार्थना केली माझं काम झालं. मग उद्या पुन्हा संध्याकाळी मी काय प्रार्थना करणार? हे पित्या, कळत न कळत आजही काही पाप केला असेल तर मला काय कर? ते म्हणतो रोज तीच प्रार्थना करतो. एकदा विचार तरी देवा काय चूक होती ती माझ्या लक्षात तरी येऊ दे, म्हणजे उद्या मी ती चूक करणार नाही. समजतं काय म्हणतो मी या ठिकाणी? परमेश्वराला आम्हाला सांगायचं आहे की तू ही प्रार्थना करतो का प्रभू कळत न कळत मी काही बोललो असेल वागलो असेल तर मला क्षमा कर. ते म्हणतो चांगली प्रार्थना, पण त्या प्रार्थनेमागं तू हेही मांडलं पाहिजे की देवा माझ्या लक्षात येऊ दे का मी कुठं चुकत आहे, जेणेकरून उद्या ती चूक मी पुन्हा करणार नाही आणि मग पुन्हा त्या पापासाठी मला क्षमा मागावी लागणार नाही. पण ते म्हणतो ज्या प्रकारे ते अर्पणामागे लपवायचे तुम्ही या प्रकारे प्रार्थनेमागे लपता आणि तुम्हाला वाटतं की अशा प्रार्थना केल्याद्वारे मी वाचणार, पण आपल्याही मनात गैरसमज आहे. समजतंय का? जर तुम्ही प्रयत्न करत नाही पापापासून बाहेर पडावं पण तुम्ही फक्त प्रार्थना करता का प्रभू कळत न कळत चुकला असेल क्षमा कर दे, मग तो क्षमा नाही होणार. त्यांनी नियमाचा खेळ लावला होता, तू कृपेचा खेळ लावलाय. आपण या ठिकाणी पुन्हा एक वचन रेफरन्स घेऊ त्याच्यामधलं, म्हणजे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळलं. जर इब्रिकराचं पुस्तक 10वा अध्याय 26 वचन आपण वाचूया. इब्रिकराचं पुस्तक 10वा अध्याय आणि 26 वचन आपण वाचू. पण खरेपणाचे पूर्ण ज्ञान पावल्यावर जाणून बुजून पाप केले तर पापाबद्दल ह्यापुढे आणखी यज्ञ व्हाव्याचे राहिले नाहीत. ओके, हां काय लिहिलंय? पुन्हा रीड कर. हां प्लीज ऐका सर्व. कारण आपण खरेपणाचे पूर्ण ज्ञान पावल्यावर जाणून बुजून पाप केले तर पापाबद्दल ह्यापुढे आणखी यज्ञ व्हाव्याचे राहिले नाहीत. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? तुम्ही खरेपणाचं पूर्ण ज्ञान पावल्यावर जर पुन्हा तुम्ही पाप करताय तर पुन्हा त्या पापांची क्षमा होणार नाही. समजतंय का? आपल्याला काय वाटतं कोणती प्रार्थना? हे प्रभू कळत न कळत माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा कर. आता प्रभू म्हणतो त्याची क्षमा होणार नाही. का? कारण तू आपल्या पाप जे करतो त्या पापाचा उलगडा तुला व्हावा, ते पाप तुला कळावं म्हणून त्यासाठी तू कधी देवाकडे प्रार्थना करत नाही, कधी ते अंतःकरण मागत नाही का प्रभू मी या वारंवार पापात पडू नये म्हणून तू मला सहाय्य कर, पण तू मात्र प्रार्थना नक्की करतो. समजतंय का? विशेष करून जे प्रभूमध्ये आहेत ना ते अधिक ही प्रार्थना करतात. कोण? जे प्रभूमध्ये आहेत. कारण त्यांना वाटतं नाही नेहमी आपण कसं पाहिजे? नीतिमान. आपण काही ना काही चुकलं असेल म्हणून ही प्रार्थना करायची. प्रार्थना करताय पण त्यामागं ते पाप माहीत पडणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय सांगितलं का इथून पुढं पुन्हा पापांची क्षमा मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी जर ख्रिस्ताला क्षमा झाली नाही, ख्रिस्ताला क्षमा मिळाली का? नाही तू देवाचा पुत्र तुला डिस्काउंट देतो, नाही तुझ्यासाठी वचन फिरवतो, नाही. मानवाचं पाप त्याच्यावर आहे. जर तू मानवाचं पाप घेतलंय, जरी तू म्हणतो काय माझं पाप नाहीये मी इतरांचं पाप घेतलं, पण लक्षात घे का पापाचं वेतन काय आहे? मरण. मग जर त्याही प्रकारे तुम्ही पाप करता आणि तुम्ही म्हणता की नाही नाही माझ्याकडून चुकून न झालेलं आहे प्रभू, नाही मग तुलाही क्षमा होणार नाही. का? कारण वेळेच्या अगोदर तू जी कृपा दिली त्याचा फायदा घे आणि आपलं जीवन वचनाप्रमाणे सरळ करण्याचा पूर्ण प्रयत्न कर. समजतंय का? या ठिकाणी वचन काय सांगतं की पुन्हा जर पाप केलं तर क्षमा मिळणार नाही. म्हणजे काय? का समजा एखादा पाप असेल, व्यभिचार असेल किंवा दारू पिणं असेल, मी समजा प्रार्थना केली की मला दारू सोडायची, पण पुन्हा 4 महिने पिऊन आलो, 4 महिने पुन्हा दारू घेतली आणि मी पुन्हा म्हणतो की हे प्रभू माणूस आहे पडलो मोहात क्षमा कर. नाही, अशी प्रार्थना नाही चालणार. त्या प्रार्थनेमध्ये ती तळमळ पाहिजे
का परमेश्वरा मला याच्यातून बाहेर पडायचं आहे, मला कोणत्या कारणामागं नाही लपायचं की त्या मित्रांमुळं मी पुन्हा खेचल्या गेलो. देवा मला अशी ताकद दे की याच्यातून मी पूर्णतः बाहेर पडलो पाहिजे. प्रभू पुन्हा मी त्या मित्रात जाऊ नये म्हणून मला ताकद दे, पुन्हा तो मोह माझवर हावी होऊ नये म्हणून मला कृपा दे. या प्रकारे ती तळमळ तुम्हामध्ये असणं खूप गरजेचं आहे. फक्त फॉर्मॅलिटी प्रेयर तुम्ही करताय तर तुम्हाला पुन्हा क्षमा मिळणार नाही, पण तुमच्या प्रार्थनेमध्ये ती तळमळ आहे, तुमच्या प्रार्थनेमध्ये तो प्रयत्न आहे, तर परमेश्वर कदाचित तुम्हाला एक अजून संधी देईल. समजतंय का? तळमळ पाहिजे. काय पाहिजे? तळमळ. आणि खरंच प्रयत्न पाहिजे बदलायचा. फक्त प्रार्थना नकोय, त्याच्यामागे काय पाहिजे? येस, प्रयत्न पाहिजेत. काय पाहिजेत? प्रयत्न. समजा 4 लोक आहेत, 4 लोकांमध्ये गेल्यानंतर काय होतं? डिस्कशन. आणि डिस्कशन करता करता काय होती? निंदा. 4 लोकांचा ग्रुप आहे, ग्रुप झाल्यानंतर काय तिथं चालू होतं? डिस्कशन. आणि डिस्कशन करता करता कशात बदलतं ते? निंदेमध्ये. समजतंय? विशेष करून ख्रिस्ती लोकांमध्ये आपण एक आता विषय काढतो, विषय चर्चमध्ये बदलतो, ग्रुप्समध्ये बदलतो, निंदा करायला आपण सुरुवात करतो आणि मग पुन्हा कळतं अरे निंदा नव्हती करायला पाहिजे. आणि मग आपण म्हणतो प्रभू क्षमा कर, निंदा झाली, काम नाही झालं तुझं. इथून पुढे तुझी प्रार्थना नेहमी सतर्क पाहिजे. का कोणत्याही ग्रुपमध्ये जाईल प्लीज माझ्या मुखावर तावा ठेव प्रभू. ते लोक मला बोलतं करतील पण मला हुशार ठेव का मला निंदेपासून वाचायचं आहे. ते प्रयत्न तुमच्यात आहे का? त्या ग्रुपमध्ये जाण्या अगोदर ती प्रार्थना तुमची आहे का देवा मला त्या मोहापासून आवर, का मी बोलतो होऊन पाप करू नये तर मी त्यापासून वाचावं. जर तो प्रयत्न तुमच्यामध्ये आहे तर 100% तुमच्या पापांची क्षमा होईल. पण जर तुम्ही प्रयत्न करत नाही तर पुन्हा यापुढं तुम्हाला क्षमा मिळणार नाही. समजतंय का? ग्रुप आहे एखादा, ग्रुपमध्ये गेल्यानंतर काय होती? निंदा होऊन जाती. पण ते म्हणतो जाण्याच्या अगोदर ती प्रार्थना आहे का? का प्रभू मी चाललोय, मी काय बोलावं, माझ्या मुखावर काय ठेव? कंट्रोल ठेव. प्रार्थनाच नाहीये पण पाप करायचं. ओ बोलता बोलता टॉपिक बाहेर गेला नाही का? प्रभू क्षमा कर, न कळत आमच्याकडून निंदा झाली. ते म्हणतो जिभेची इच्छा पूर्ण करतो आणि नंतर माझ्यासमोर सेफ हँड खेळायसाठी कसं म्हणतो, कळत न कळत काही पाप झालं असेल तर मला काय कर. ते म्हणतो डबल खेळ चालणार नाही. समजतंय? ज्या प्रकारे त्यांनी नियमाचा खेळ लावला आहे, आज आपण कृपेचा खेळ लावलेला आहे. आपण आपल्या मोहाला आवरत नाही, आपण आपल्या जिभेला आवरत नाही, आपण आपला चुकीचा मित्र सोडायला मागत नाही, आपण चुकीच्या गोष्टीपासून दूर जात नाही. आपण तो का नाही प्रभू काय तर चुकलं असेल मला क्षमा कर, न कळत माझ्याकडून झालं. ते म्हणतो का अजून त्याची क्षमा होणार नाही. म्हणून जर समजा दारूचं व्यसन असेल तर मित्रपरिवार सोडून टाका तो, जेणेकरून पुन्हा 5 महिन्यात ते घेणार नाही आणि पुन्हा त्या प्रार्थनेची गरज तुम्हाला पडणार नाही. जर या ठिकाणी तुम्ही युथ आहात, यंग आहात, तर समोर येताच एखादा मुलगाला भाऊ म्हणून टाका, मुली येताच एखाद्याला बहीण म्हणून टाका, म्हणजे तुमच्या मनात पाप शिरून तुमच्यावर राज्य करणार नाही. समजतंय का? यस, आपल्याला त्या ठिकाणी सैतानाला जागा द्यायची नाही. म्हणून कृपेचाही गैरफायदा घ्यायचा नाही. तर पाप आम्हाला शिरू नये आणि पुन्हा आम्ही पापाच्या वाटेला जाऊ नये म्हणून आम्हाला पापाला अडवणं गरजेचं आहे. समजतंय का? नाही तर आपल्या मनात पाप येतं आणि मग काय म्हणतो प्रभू माफ कर, माझ्या मनात चुकीचे विचार येत आहेत. पहिलेच जर तिला बहीण मांडला असता, पहिलेच जर त्याला भाऊ मांडला असता, तुझ्या मनात पाप शिरलं असतं का? समजतंय का? या ठिकाणी आम्हाला त्याला अडवणं गरजेचं आहे. नाही तर आम्ही काय म्हणू प्रभू माणूस आहे, होणार माझ्याकडून. प्रभू जगात नीतिमान कुणी नाही. समजा एखादं पाप आपल्या घरातलं किंवा आपल्या नातेवाईक किंवा मित्र आठवून देतो का चुकते बरं का, गबस मला माहिती नीतिमान कुणी नाही. समजतंय का? वचनाने आठवून दिलं तर काय नाही वाटत, पण जर आजूबाजूच्या लोकांनी आठवून दिलं का तू चुकीचं करतोय, मग ते काही सहन होत नाही. लगेच कोणतं वचन आठवतं? नीतिमान एकही नाही. समजतं या ठिकाणी? म्हणून अशा प्रकारे आता खेळणे जमणार प्रभूच्या समोर का आम्हाला बदलणं गरजेचं आहे. कारण जर आम्ही पापात पडू तर पापाचं वेतन सर्वकालिकाचं मरण आहे आणि या मरणापासून आपण वाचावं म्हणून मत्तय आणि मार्क मुद्दामून लिहित आहेत. कारण ख्रिस्ताने वाचला मरण्यापासून, तुम्हाकडे संधी आहे वाचण्याची, म्हणून पापापासून फिरा. समजते का या ठिकाणी? आपण एक्सक्यूज देऊ शकत नाही. बायबलमध्ये एक दाखला आहे, येशू ख्रिस्त सांगतो का एक धार्मिक व्यक्ती होता जो मंदिरात येतो, जो म्हणतो की मी दशमांश देतो प्रभू, मी तुझी आज्ञा पाळतो, मी या जकातदारापेक्षा खूप चांगला आहे, अशी प्रार्थना करतो. आणि जकातदार काय प्रार्थना करतो? हे प्रभू मी पापी, मज पाप्याला क्षमा कर. कुणाची प्रार्थना तो ऐकतो?
कोणाची प्रार्थना ऐकतो? तो जो व्यक्ती म्हणतो का मी धार्मिक आहे, मी नीतिमान आहे, मी दशमांश देतो, आणि दुसरा काय म्हणतो, हे प्रभू मी कसा आहे, पापी आहे, आणि देव त्या पाप्याची प्रार्थना ऐकतो. मग आता जे पापी लोक आहेत त्यांना वाटतं नीतिमानापेक्षा आम्ही चांगले, त्याची देवदेव करतात ना, खूप प्रेर करतात. लक्षात घ्या की देवाचं वचन असं सांगतं, एका अध्यायामध्ये असं लिहिलंय का जे माझ्या नावाने भूतं काढतात, जे माझ्या नावाने चमत्कार करतात, पण लक्षात घ्या का सर्व देवाच्या राज्यात जाणार नाही. पण पुष्कळ पाप्यांना असं वाटतं, दोन ग्रुप असतात घरामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये किंवा रिलेटिव्समध्ये. एक कुटुंब किंवा काही लोक खूप प्रेरवाले असतात, ते दुसऱ्याला म्हणतात चला ना प्रेरला, चला ना प्रेरला. मग ते हे वचन सांगतात, कोणतं? खूप देवदेव करता, पण लक्षात ठेवा आम्ही कसं म्हणू का, हे प्रभू मी पापी आहे, मस्त पाप्याला क्षमा कर. तुम्ही मागं राहताल, प्रभू आम्हाला सिरेक करेल. तर या वचनाचा गैरसमज आपण करून घेत आहोत. जो प्रार्थनेला जातो, जो देवाचं वचन वाचतो आणि खरंच जर जीवन जर त्याच्याप्रमाणे आहे, तर 100% परमेश्वर त्याचं तारण करेल आणि मोठं प्रतिफळ त्याला देणार आहे. आणि जो म्हणतो का नाही पाप करायचं आणि शेवटी काय म्हणायचं, हे परमेश्वरा मी पापी आहे, मज पाप्याला क्षमा कर. देव एक प्रश्न विचारेल का तुला कोणी सांगितलं का तू पापी? प्रभू पहिलेच कळलं होतं, पण देहाचा मग आवरत नव्हतं, म्हणून मी म्हणलो की लास्टला अशी प्रार्थना करेल मी वाचेल तर तुझ्या मनात गैरसमज आहे. समजतंय का? पुष्कळ पहा असं ऐकायला मिळेल तुम्हाला, पुष्कळ लोकांना वचन माहीत असतं आणि ते म्हणतात करा करा, खूप प्रार्थना करा, शेवटी आम्हीच वाचणार आहे, कारण आम्ही एकच म्हणणार का आम्ही पापी आहोत. ते म्हणतो क्षमाने होणार, तू पापी याची जाणीव मी तुला खूप पहिले करून दिली, पण तू पाप सोडलं नाही, तू पाप करत राहिला आणि तुला वाटलं की मी नसती प्रार्थना करणार. तुझा गैरसमज आहे का मला प्रार्थनेची संधी भेटेल. सैतान असा हल्ला करेल का तुला पश्चातापी करण्याची संधी भेटणार नाही. समजतंय का? आम्ही दोघं आहोत, खूप प्रार्थना करती, वचन वाचती, मलाही थोडंफार वचन माहिती आहे, पण मी एवढं आता देवाचं भय बाळगत नाही. पण मला कोणतं वचन माहिती आहे, जकातदार काय म्हणला का हे प्रभू मी कसा आहे, पापी. मग मी फक्त तेवढं डोक्यात घेतलं तर तू कर प्रार्थना, पळ पुढं. पण लक्षात घे का मत्तेमध्ये असं लिहिलंय का पुष्कळ भूतं काढले, पुष्कळ चमत्कार केले, पण सर्वांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. कोणासाठी? ज्यांनी प्रभूच्या नावाने खेळ खेळला, देवाची आज्ञा पाळली नाही, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून चर्चला गेले, फॉर्मॅलिटी म्हणून दाखवलं की मी धार्मिक आहे, पण मुळात त्यांचं जीवन बदललं नाही. त्यांच्याबद्दल परमेश्वर बोलतोय. पण जर ही खरंच देवाचं भय बाळगती, खरंच ही प्रार्थना करती, खरंच हिचं जीवन बदललं, तर प्रभूला टाकून देईल का? नाही. पण या ठिकाणी जर मी पापी आहे पण मी बदलत नाही, पण मी काय म्हणतो आताच देहाचे मार्ग सोडायचे नाही, दही गोष्टी करत राहायच्या आणि शेवटी काय म्हणायचं मी कसा आहे, पापी. पण तुला कोणी सांगितलं का तुला तेवढी संधी भेटेल, शेवटी तू कन्फेस करशील. त्याच्या पहिलेच असा काही शॉर्ट सैतानाने लावला आणि डायरेक्ट गेला तर बस. समजतंय का? पुष्कळ लोकांचं काय म्हणणं आहे का आम्ही काय म्हणू, आम्ही कसे आहेत, पण तुला संधी भेटेल का? तुला कळेल का मरण कधी येणार आहे तुझ्यावर? सैतान संधी साधून आहे का कधी याच्यावर हल्ला करेल, याचं जीवन मी उद्ध्वस्त करेल, नरकाच्या भट्टीत घेऊन जाईल. हे देवाची कृपा आहे का प्रभूने आळून ठेवलंय का हल्ला होऊ नये, पण यांनी पश्चाताप करावा, यांनी माझ्या राज्यात वळावं. समजतंय का? या जगावर कुणाचं नियंत्रण आहे? परमेश्वराचं. बरोबर? देवाच्या नियंत्रणामध्ये प्रत्येक गोष्टी आहे आणि म्हणून परमेश्वर प्रत्येकावर कुंपण घालून आहे का जो अनितिमान जरी आहे पण ते म्हणतो का नाही हा वाचावा, हा त्याच्यात आवडीत सापडू नाही. सैतान त्याचा जीव उद्ध्वस्त करेल, 2 मिनिटात त्याला मारून टाकेल, मेला कुठं जाईल तो? पश्चाताप जरी केला का त्यांनी? त्याला वाटलं होतं की मी पश्चाताप करेल, पण संधी भेटत नाही आणि पुष्कळ कोमामध्ये जातात आणि परत येत नाही. ड्रिंकर आहे, कोमामध्ये गेला आणि डायरेक्ट गेला, पश्चातापाची संधी आहे का? त्यांच्या घरी जाऊन म्हणतो काळजी करू नका, देवात पुन्हा आपण भेटणार आहोत. खोटं सांत्वन करून येतो आपण. आहे का पश्चाताप त्याला? समजतंय का? दारू खूप पिला, त्याला वाटायचं का नाही मी म्हणणार का मी पापी, प्रभू मला क्षमा मिळेल, नाही तर मी मध्यस्थीची प्रार्थना करून त्यासाठी पापाची क्षमा मागेल. अरे पण जर तो कोमातच गेला तर कोणता पश्चाताप तो करणार आता? वाचणार का तो? पण तरी पण आपण काय म्हणतो त्यांच्या घरांच्यांना, काळजी करू नका, ख्रिस्तात आपला पुन्हा समेट आहे. होईल का समेट? आहे का समेट? कोणता समेट फिमेट नाही. पश्चातापाची संधीच त्याला भेटली नाही, समेट होणार नाही. म्हणून या ठिकाणी पापापासून फिरणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या 4थ्या उद्गारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं का देवाचा प्रिय पुत्र जो ख्रिस्त आहे, त्याचा एकुलता एक पुत्र आहे, त्याचे स्वतःचे पाप नसताही त्याने इतरांचे पाप घेतले तरी त्याला ती शिक्षा भोगावी लागली. जर तो त्याच्यातून चाललोय तर मग आम्ही वाचणार का?
समजतं का ठिकाणी? म्हणून पापापासून फिरणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचा न्याय होऊ नये म्हणून कृपेत स्वतःला वाचून घ्या, देवाच्या मार्गात चला आणि सर्व कालिकाचे आशीर्वाद तुम्ही मिळून घ्या. प्रेज द लॉर्ड. समजतं का ठिकाणी? म्हणून या ठिकाणी मत्तय आणि मार्क आपल्या पुस्तकात याची नोंद करतात का त्या ठिकाणी ख्रिस्त स्वतः म्हणतो का पित्यानी मला सोडलेलं आहे. का? कारण त्यांना मुद्दामून सांगायचं होतं का लोकांच्या मनात प्रश्न यावा का सोडलं, आणि मग हे एक्सप्लेनेशन येईल जे मी तुम्हाला देतोय. कारण हे एक्सप्लेनेशन मी नाही तर मला त्या दोघांनी एक्सप्लेन केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का का पिता पुत्राला सोडतोय? तर त्याच्यामध्ये पाप आलंय आणि पापाचं वेतन मरण आहे. माझा प्रिय पुत्र जरी असला त्यासाठी मी नियम बदलणार नाही. जर पुत्रासाठी इतके काटेकोर वचन प्रभू लावतोय तर तुमच्या नियमासाठी नाही लावणार का? लावल. पण ते म्हणतो का तो दिवस येऊ नये, त्या नियमात तू अडकू नये, तो न्याय तुझा होऊ नये म्हणून कृपा आहे तोपर्यंत तू स्वतःला सावर आणि पापापासून फिर आणि असा पाश्चाताप कर का पुन्हा त्या पापाकडे तू वळू नाही. समजतंय का? बायबल तुम्ही वाचा शाऊलबद्दल आणि दाविदाबद्दल. शाऊलनी 2दा आज्ञा मोडल्या पण त्याच्यात तो पाश्चाताप दिसत नाही. दाविदाने व्यभिचार केला पण त्याचा पाश्चाताप वाचा स्तोत्रसहितामध्ये. काय पाश्चाताप आहे त्याचा? का पुन्हा तो त्या पापाकडे वळला नाही. कोणाबद्दल मी सांगतोय? शाऊल आणि दावीद. शाऊलानी पण आज्ञा मोडली पण त्याच्या पाश्चातापात तो पंच दिसत नाही, ती तळमळ दिसत नाही की मी प्रभूच्या विरुद्ध काय केलं. चुकलो का? आवर चुकलो, ठीक आहे, पुढं काय? पण दाविदाबद्दल वाचा. ज्यास त्याला कळतं की मी पाप केलं, कशा प्रकारे तो रडतोय, कशा प्रकारे तळमळ तो दाखवतो की प्रभू मी खूप मोठं पाप केलं. जरी जग मला काही म्हणू शकत नाही पण मी तुझ्या विरुद्ध वागलोय, हे देवा मला पुन्हा तसं वागायचं नाही, पुन्हा मला ते पाप करायचं नाहीये प्रभू, पुन्हा या प्रार्थनेमागं लपायचं नाही का, कळत न कळत मी काय केलं असेल तर क्षमा कर. हे पित्या मला माझ्या पापाची जाणीव करून दे, कुठं मी चुकतो, कुठं माझं मुखाचं भान माझं हरपून जातं, का मी पुन्हा त्या दारूकडे वळतो, का मी व्यभिचार करतो, का मी त्या वाईट विचाराला परवानगी देतो. मला पुन्हा ते पाप करायचं नाही. समजत्या ठिकाणी? कारण देवाची इच्छा आहे का आमचा न्याय होऊ नये तर आम्हावर कृपेद्वारे आशीर्वाद मिळावे. प्रेज द लॉर्ड. समजत्या ठिकाणी? म्हणून प्लीज पापात पडू नका. तर पापाच्या अगोदर जी प्रभूंनी संधी दिली त्याद्वारे आम्हाला आमचं जीवन वाचवायचं आहे. आपण उभा राहूया, प्रार्थना करूया. हे पित्या परमेश्वर, आज तू पुन्हा तुझा प्रकाश आम्हामध्ये मोकळा केला का आम्हाला ही प्रार्थना जी आम्ही करतो का नीतिमान एकही नाही, किंवा आम्ही म्हणतो प्रभू परमेश्वरा का कळत न कळत मजकडून झालं असेल. हे पित्या आता या प्रार्थनेमागं या वचनामागं आम्हाला लपायचं नाही आहे प्रभू. तर देवा आम्ही प्रार्थना करतो का आमच्या बुद्धीत प्रकाश टाक. पवित्र आत्मा आम्हाला निंदेपासून वाचव, आम्हाला व्यभिचारापासून वाचव, आम्हाला लोभापासून वाचव, हिव्यापासून वाचव. आम्ही कुठं चुकतो त्याची आठवण आम्हाला करून दे आणि पुन्हा ते पाप आम्ही करू नये म्हणून प्लीज तू आम्हाला सहाय्य कर. आम्हाला आत्म्यात हुशार ठेव. जर 4 लोकांमध्ये जाणार असते तर आमच्या मुखातून प्रार्थना निघू दे का प्रभू माझ्या मुखाचा ताबा घे. प्रभू जर त्या ठिकाणी पैसा असेल तर आमच्या मुखातून प्रार्थना निघू दे का प्रभू हा मोह माझवर हवी होऊ देऊ नको प्रभू. एका ठिकाणी मोठेपणाची गोष्ट असेल तर प्रभू आमच्या मुखातून प्रार्थना निघू दे का या मोठेपणाचा लोभ आणि हेवा आमच्यामध्ये येऊ देऊ नको प्रभू परमेश्वर. एखादं कार्य असेल तर प्रभू कॉम्पिटिशनच्या स्पिरिटपासून आम्हाला वाचव माझ्या परमेश्वर अब्बा फादर. आणि आम्हामध्ये तुझा गौरव हो दे. हे पित्या जिथं कुठं चुकतो आम्ही प्रार्थना करतो प्रभू का आम्हाला जाणीव होऊ दे प्रभू. पवित्र आत्मा लगेच आमच्या लक्षात येऊ दे प्रभू परमेश्वरा का आम्हावर नियंत्रण आण माझ्या परमेश्वरा. आणि पुन्हा ते गोष्टी होऊ नये म्हणून आम्हाला तू आवर माझ्या पित्या आणि आम्हाला तुझा गौरव हो दे. आम्हाला फक्त प्रार्थना करून लपायचं नाहीये. कारण प्रभू परमेश्वरा ज्या प्रकारे नियमाचा खेळ लावला होता, पाप ते करत होते आणि अर्पण ते देत होते प्रभू परमेश्वरा. मग आम्ही पण तेच करतोय, पाप करत राहतो आणि प्रार्थना करत राहतो. हे प्रभू हे डुप्लिकेट जीवन आम्हाला जगायचं नाहीये. ताबा घ्या आम्हा प्रत्येकांचा का पुन्हा त्या वाईट गोष्टी करू नये म्हणून आम्हाला आठवण करून दे पित्या. आणि आम्हा प्रत्येकात तुझा गौरव हो दे लॉर्ड. सर्व गौरव तुला देतो प्रभू आणि प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. बसूया आपण.